श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. दरवर्षी बघा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा जो आहे तर तो गुढीपाडवा म्हणून साजरा केला जात असतो. हिंदू नवीन वर्षाचा पहिला सण तसेच हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि अतिशय महत्त्वाचा शुभ मानला जात असतो. आणि यंदाचा जो गुढीपाडवा आहे तर तो 19 मार्चला गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. याच दिवशी साक्षात ब्रह्मदेवांनी या संपूर्ण सृष्टीची निसर्गाची निर्मिती केली होती अशी धार्मिक मान्यता सुद्धा प्रचलित आहे. तर या दिवशी अनेक शुभ गोष्टी करणं म्हणजेच खरेदी करणं काही वस्तू अतिशय शुभ मानलं जातं. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी सोने चांदीची खरेदी, जमीन, वाहन नवीन अशा ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी केल्या जात असतात. परंतु आता अशा धावपळीच्या युगामध्ये किंवा सोन्याचे भाव जे आहेत तर ते खूप वाढलेले आहेत आणि अशावेळी सोन्या चांदीची वस्तू आपल्याला खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण या दिवशी बघा सोन्या चांदीच्या पेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू, अगदी 5 रुपयांची ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. यामुळं आपलं आयुष्य बदलेल, आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर आपण सोन्या चांदीची खरेदी केली तर हे सोने चांदी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ जी आहे तर ते आपल्यावरती कधीही येत नाही. म्हणून या दिवशी सोन्या चांदीची खरेदी जी आहे तर ती आवर्जून केली जात असते. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तूंना सोन्या चांदीपेक्षाही जास्त मौल्यवान मानल्या जातात, तर त्या वस्तूंची खरेदी आपण का करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर या दिवशी बघा अनेक शुभकार्ये जी आहेत तर ती केली जात असतात. आपल्या घरातून जी नकारात्मकता पसरवणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तुटलेल्या किंवा फुटलेल्या जुनी कपडे असतील तर त्या आपण या गुढीपाडवा येण्या अगोदरच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण की हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र असतो. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असतो. यामुळे आपलं वर्ष संपूर्ण जे आहे तर ते आपल्याला भरभराटीचं जावं, सुख समृद्धीचं जावं यासाठी आपण आपल्या दारासमोर गुढी उभारणार असतो. गुढी हे जे आहे तर ते मांगल्याचं, सौख्याचं प्रतीक मानलं जात असतं. आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावी, आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धीची भरभराट व्हावी यासाठीच आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरासमोर जी गुढी आहे तर ती उभारत असतो. बघा याच दिवसापासून झाडांची म्हणजे झाडांना पालवी फुटत असते, निसर्ग बहरत असतो. आणि गुढीपाडव्याचं महत्त्व हे अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्वच्छ स्नान करावं. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपण 4 ते 5 कडुनिंबाची जी पानं आहेत तर ती टाकून आपण या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करावी. यानंतरनं बघा एक स्वच्छ बांबूची काठी घ्यावी, लांब अशी सरळ असावी, ती वाकडी तिकडी अशी असू नये. सरळ अशी काठी घ्यायची आहे, ती स्वच्छ पाण्यानं धुवायची आहे. गुढीला छानशी साडी आपल्याला नेसवायची आहे किंवा बांधायची आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा ते शुभ रंग आहेत, लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, भगवा किंवा सोनेरी या रंगांपैकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी गुढीला बांधू शकता. यानंतरनं त्याच्याबरोबर ती बघा लिंबाची ढाळी, साखरेची माळ आपण जी आहे तर ती बांधावी. तांब्याच्या धातूचा कलश जो आहे किंवा तांब्या जो आहे तर तो पालथा त्याच्यावरती ठेवून ही काठी आपल्या घरासमोर बांधावी. म्हणजेच काय करावं तर गुढी उभारावी. आता तांब्यावरती सुद्धा आपण स्वस्तिक काढत असतो. स्वस्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक आहे. यानंतरनं गुढीची विधिवत पूजा करत असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांना येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी प्रार्थना आपण करत असतो. तर ही जी गुढीची परंपरा आहे तर ती अशा पद्धतीनं पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि याच दिवशी आता बघा सोने चांदी खरेदी करत असतात, पण आता सर्वांनाच सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही.
त्यामुळे बघा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये जर देवघर नसेल किंवा आपलं जुनं देवघर खराब झालेलं असेल तर अशा वेळी आपण एक नवीन देवघर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकतो. ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. किंवा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक नसेल, कुलदैवतेचा टाक नसेल तर अशा वेळी आपण ते नवीन टाकसुद्धा खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याचंसुद्धा विधिवत स्थापना करू शकतो किंवा पूजन करू शकतो. त्यानंतरनं श्रीयंत्र हे जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, लक्ष्मीवर्धक वस्तू आहे. यामुळं आपण या दिवशी जर आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल, कमळगट्ट्याची माळ नसेल तर या दोन्ही वस्तूसुद्धा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते. त्यासोबतच या दिवशी बघा पितळेची किंवा तांब्याची जी ताटं असतात देवपूजेसाठी आपण वापरतो तर त्याचीसुद्धा खरेदी आपण या दिवशी करू शकतो. किंवा अगदीच आपल्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी पितळेच्या धातूची गाई आणि वासराची मूर्ती खरेदी करू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी पितळेची खरेदी करावी किंवा अगदीच मग कोणत्याही साध्या धातूची किंवा अगदीच मातीची जरी खरेदी करून आणली आपल्या घरामध्ये तरीही चालणार आहे. तर या ज्या वस्तूंना आहे तर ते धार्मिक महत्त्व जे आहे तर ते खूप आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण अशा तिथीला जर आपल्या घरामध्ये आपण या ज्या काही वस्तू आहेत त्या खरेदी करून आणल्या तर त्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. त्यासोबतच अगदी 5 ते 10 रुपयांचे धणेसुद्धा तुम्ही या दिवशी घरामध्ये खरेदी केले तरीही चालणार आहेत. अगदीच नवीन धणे आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत. धणे म्हणजे एक प्रकारचं आपल्या घरातील धन मानलं जातं, म्हणून तुम्ही या दिवशी त्याची देखील खरेदी करू शकता. किंवा अगदीच मग तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर अशा वेळी ती मूर्तीसुद्धा तुम्ही खरेदी केली तरीही चालणार आहे. अन्नपूर्णा म्हणजे आपल्या घरामध्ये जे धनधान्य संपत्ती असते तर तिची देवता जी आहे तर ती मानली जाते ती, आणि ती साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. अन्नपूर्णा म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तिची जर पूजा आपण केली तर. आणि जर तुमच्या देवघरामध्ये अगदी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ही मूर्ती आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता. त्यासोबतच बघा या दिवशी लक्ष्मी मातेचं जी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. तर ते मीठ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये कधीही संपू द्यायचं नसतं. त्यामुळे तुम्ही मिठाची सुद्धा या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंना धार्मिक महत्त्व खूप आहे आणि त्यामुळं या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या वस्तू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जात असतं. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येत असतात, आपलं आयुष्य बदलून जात असतं. आणि म्हणूनच या वस्तूंची तुम्ही म्हणजे या सर्व वस्तूंची जरी तुम्हाला खरेदी करणं शक्य झालं नाही तर याच्यातील 1 ते 2 वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता.